मुंबई गोवा महामार्गासाठी नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा तारीख दिलेली आहे आणि आपण आता मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये आहोत। आपण जर का पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे। माणगावचा बायपास असेल, त्याचप्रमाणे लोणेरेचा पूल असेल, इंदापूर बायपास असेल, त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण जर का मुद्दा पकडला तर कोलाडपासून पुढे नागोठणेपर्यंत मार्ग असेल, हा गेली अनेक वर्षापासून रखडलेला आहे। अनेक ठिकाणी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाला आहे, मात्र मुंबई गोवा महामार्गाचे हे 3-4 ठिकाण आहेत, ही अद्यापही प्राथमिक ठिकाणी आहेत। अनेक ठिकाणी रस्त्याचं काम बाकी आहे। नितीन गडकरी यांनी काल तारीख दिल्यानंतर या ठिकाणी नागरिकांमध्ये कुठेतरी संताप व्यक्त होताना दिसतोय, कुठेतरी ह्या तारखेला विरोध होताना दिसतोय। कारण अनेक वेळा मंत्र्यांनी तारीख दिली आहे, दौरे केले आहेत, नितीन गडकरींनी तारीख दिलेली आहे। आपण जर यामध्ये वेगळी परिस्थिती पाहिली तर मुंबई गोवा महामार्गावर टोल पूर्ण झालेत, मात्र रस्ता पूर्ण झालेला नाही आणि तारीख मिळालेली आहे। आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं काम करता, नक्की काय परिस्थिती आणि काय मागणी आहे? आजच्या परिस्थितीमध्ये आपण 2010 पासून हा रस्ता चालवलेला आहे। आज हा जो रस्ता चालू आहे ते काल जो नितीन गडकरी साहेबांनी जो आपल्याला शब्द दिला की आम्ही एप्रिलपर्यंत पूर्ण करू, सध्याची परिस्थिती बघितलं तर बरीचशी परिस्थिती की ब्रिजचे काम बाकी आहेत। माणगाव असेल, इंदापूर असेल, लोणेरा असेल, प्रत्येक ठिकाणी मोरीचं काम बाकी आहे, ब्रिजचं काम बाकी आहे, बायपास रोड तर बिलकुल झालेलाच नाही। यांना लाज वाटली पाहिजे ह्या लोकांना बोलण्यासाठी की आम्ही एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण करू म्हणून। परिस्थिती बघाल तर असं प्रत्येक सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत। आज ह्या लोकांनी काय केलेलं आहे, रस्ता न होता ह्या लोकांनी टोलचं पहिलं काम केलेलं आहे। टोल बांधून काय नाही होतं, काय पैसे काढायचे आहेत का, ह्यासाठी केलेले आहेत का त्या लोकांनी आटास की पहिले टोल बनव रस्ता बांधून टोल काढायचा आहे का, असाच एक आरोप आहे तो नितीन गडकरींच्या कालच्या आश्वासनानंतर नागरिकांमध्ये पाहायला मिळतोय। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।